आम्ही हे सगळं आधार कार्डची लिंकअप त्या ठिकाणी करतोय आणि आधार कार्डची लिंकअप करून आता पुढचा जो हप्ता आहे तो हे फिल्टर करून मिळेल का आता का त्याच्यामध्ये कसं असणार? आम्ही ते ठरवू. आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घेतला नाही. किती लोक साधारण कमी होतील यातून? तो आमचा अधिकार आहे, तो आम्ही ठरवू. लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ जाणले जात आहेत, त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत? चर्चा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणीची योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस 2,50,000 वार्षिक उत्पन्न त्याच्या आत असणाऱ्यांनाच ती योजनेचा लाभ द्यायचा होता. 2,50,000. परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला वेळ कमी पडला आणि हे सगळं तपासण्यामध्ये आम्ही जूनला योजना जाहीर केली. आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले, सप्टेंबरचे पैसे दिले, ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले, असे 5 महिन्याचे पैसे दिले. ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता, तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही. एक नाही दादा काय दादा मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहनं असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत. लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे. दादा ही स्क्रुटिनी सुरू झाली बाबा. त्याच्यामध्ये केंद्र सरकारने 500 रुपये महिना आमच्या शेतकऱ्यांना सुरू केला, म्हणजे 6,000 रुपये वर्षाला. तशाच प्रकारची योजना राज्य सरकारची पण आणली, 6,000 रुपये वर्षाला म्हणजे 500 रुपये महिना. ती मात्र केंद्राची वेगळी योजना आहे, राज्याची वेगळी योजना आहे. असे 6 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतात. परंतु राज्याच्या ज्या श्रावणबाळ योजना असेल किंवा राज्याची संजय गांधी निराधार योजना असेल, राज्याची लाडकी बहिणीची योजना असेल किंवा इतर अनेक योजना असतील, त्याच्यामध्ये एकच लाभ त्या लाभार्थ्यांनी घ्यावा. दादा स्क्रुटिनी सुरू झाली का दादा? लाडक्या बहीण योजनेमध्ये आम्ही हे सगळं आधार कार्डची लिंकअप त्या ठिकाणी करतोय आणि आधार कार्डची लिंकअप करून त्याबद्दल पुढची कारवाई करतोय. कारण मध्ये तुम्हीच पेपरला बातम्या दिल्या होत्या, 3 बांगलादेशीय महिलांना लाडक्या बहिणीचे लाभ मिळाला. असं कुठलंही राहू नये म्हणून हा सगळा आपण प्रयत्न करतो. पुढचा जो हप्ता आहे तो हे फिल्टर करून मिळेल का आता का त्याच्यामध्ये कसं असणार? आम्ही ते ठरवू. आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घेतला नाही. किती लोक